आपल्याकडे मागच्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि आपल्या कराडला तर गारपिटीचा भरपूर पाऊस झाला। अक्षरशः सगळीकडे स्नो सारखा गारांचा खच पडला होता। इकडे अमेरिकेत आम्ही जिथे राहतो तिथे वर्षभर पाऊस असतो, पण प्रमाण कमी असतं आणि आता स्प्रिंग सीझन मध्ये पाऊस वाढत जातो, तो पुढे 4-5 महिने जास्त राहतो। तर म्हटलं आज पाऊस पण आहे आणि मेथीचा सीझन पण संपत आलाय, तर काहीतरी मस्त चमचमीत करूया, कारण पाऊस नुसताच पडत नाही, तो गरमागरम काहीतरी खाण्याची आणि जोडीला फक्कड चहा पिण्याची इच्छा घेऊन येतो। तर इथे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ आणि रवा घेतलाय, त्यात उकडून किसलेला बटाटा व बारीक कट करून मेथी, कोथिंबीर आणि चवीला मिरची पूड, हळद, मीठ, ओवा, तीळ, जिरं आणि कडकडीत तेलाचं मोहन घालून छान मळून घ्यायचं। तुम्हाला जर आवडत असतील तर यामध्ये मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेल्या मिरच्या घातल्या तरी चालतील। आता या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून छान पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मस्त खमंग होईपर्यंत सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या। आता इथे सर्व पुऱ्या तळून घेतल्यात। या गरमागरम पुऱ्या खूप मस्त लागतात। या चमचमीत पुऱ्यांच्या जोडीला मस्त असा आलं आणि वेलचीचा फक्कड चहा सुद्धा तयार होतोय। बाहेर गरजणारा पाऊस, खमंग काहीतरी खायला आणि 1 कप चहा, याहून परफेक्ट असं काहीच नाही, होय ना?